Hello students, today we are going to next topic of paper second, that is classification of vegetables according to the season. In previous lecture we learned about the botanical classification. So there are different vegetables and there are the different botanical names of these vegetables. So today we are going to see the classification of vegetables according to the season. म्हणजे सीझन वाईज व्हेजिटेबलचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण कोणत्या कोणत्या व्हेजिटेबल्समध्ये केलेलं आहे ते आज आपण पाहणार आहोत. सो लेट्स सी, दिस क्लासिफिकेशन इज व्हेरी यूजफुल फॉर द ग्रोअर्स, दॅट इज द फार्मर्स, ॲज अ पर्टिक्युलर व्हेजिटेबल्स कॅन बी ग्रो मॅक्झिमम इल्ड अकॉर्डिंग टू दी सीझन ऑफ दी ग्रोथ. म्हणजे काही पर्टिक्युलर जे व्हेजिटेबल्स असतात ते त्या सीझनमध्ये चांगल्या प्रकारे ग्रो होतात आणि इट गिव्ह दी मोर इल्ड और मॅक्झिमम इल्ड. म्हणजे त्या ठराविक सीझनमध्ये ते व्हेजिटेबल चांगल्या प्रकारे इल्ड देतात किंवा जास्तीत जास्त इल्ड देतात. त्याच्यामुळे आपण ते व्हेजिटेबल्स त्या सीझनमध्ये ग्रो केले पाहिजेत असं म्हटलं जातं किंवा अशा प्रकारचं क्लासिफिकेशन त्यांच्यामध्ये केलेलं आहे. सो दी व्हेजिटेबल्स आर क्लासिफाईड इन 3 सीझन्स अँड दे आर ॲज फॉलोज. व्हेजिटेबल्स हे आपण 3 सीझनमध्ये मेनली क्लासिफाय केलेले आहेत. सो फर्स्ट सीझन इज दॅट इज द समर सीझन. द पिरियड फॉर द समर सीझन इज ड्युरेशन ऑफ दॅट समर सीझन इज फ्रॉम फेब्रुवारी टू मे. साधारणतः फेब्रुवारी ते मेपर्यंतचा जो काही कालावधी असतो तर या कालावधीला आपण समर सीझन असं म्हणतो, म्हणजे उन्हाळ्याचा सीझन. याच्यामध्ये आपल्याला जे व्हेजिटेबल्स ग्रो करतो इट रिक्वायर्स वॉर्म टेम्परेचर and sunny days, so that's why it is called as summer season vegetable. So the examples like watermelon, muskmelon, cucumber, ridge gourd, bitter gourd, these vegetables can be easily grown in summer season and they are mostly seen in the summer season. Then next season, that is the rainy season, or it is also called as kharif season. The duration of rainy season is from June to September. साधारणतः जून ते सप्टेंबरपर्यंत जो काही कालावधी आहे त्याला आपण रेनी सीझन म्हणतो. या सीझनमध्ये मान्सूनचा सुद्धा पिरियड असतो आणि पावसाळा असतो, त्यामुळे याला आपण रेनी सीझन असं म्हणतो. सो द व्हेजिटेबल्स लाईक भेंडी, फ्रेंच बीन, चिली, टोमॅटो, ब्रिंजल, बिटर गार्ड, बॉटल गार्ड, so these vegetables can be easily grown in this rainy season. These vegetables can be grown in summer season, winter season also, but mostly these vegetables can be easily grow or it gives more yield in rainy season. So that's why these vegetables are classified in the rainy season or kharif season. Then next season is winter season, or it is also called as rabbi season. जो हिवाळा असतो किंवा हिवाळी सीझन आपण त्याला म्हणतो, तर त्याला आपण रब्बी सीझनसुद्धा म्हणत असतो. सो याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे व्हेजिटेबल्स ग्रो होतात. विंटर सीझन म्हणजेच याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्सला किंवा ज्या व्हेजिटेबल्सला अगदी कूल टेम्परेचर लागतं त्यांच्या वाढीसाठी, तर असे व्हेजिटेबल्स या सीझनमध्ये ग्रो होत असतात. सो दे आर हार्डली टू फ्रॉस्ट टॉलरंट अँड सीड्स जर्मिनेट कूलर सॉईल टेम्परेचर. म्हणजे अगदी ते फ्रॉस्ट टॉलरंट असतात, म्हणजे अगदी कितीही जास्त थंडी पडली तर त्या थंडीमध्ये ते स्वतःला टॉलरेट करू शकतात आणि त्यांचे सीड्स जे आहेत ते अतिशय कूलर टेम्परेचरला, सॉईल टेम्परेचरला चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतात. म्हणजे या व्हेजिटेबल्सला अगदी फार कूल टेम्परेचर लागतं त्यांच्या ग्रोईंगसाठी किंवा वाढीसाठी. सो दॅट्स वाय इट कॅन बी इझिली ग्रो इन विंटर सीझन. रूट सिस्टम्स आर शॅलोअर अँड प्लांट साईज इज स्मॉलर. म्हणजे या सीझनमध्ये जे काही व्हेजिटेबल्स ग्रो होत असतात तर त्यांची रूट सिस्टम ही शॅलोअर असते, अगदी उथळ असते, त्यांचे रूट्स जास्त डीपपर्यंत जात नाहीत आणि त्यांची प्लांट साईजसुद्धा खूप स्मॉल असते. दे रिस्पॉन्ड टू दी नायट्रोजन, आणि हे व्हेजिटेबल्स सगळ्यात जास्त नायट्रोजनला रिस्पॉन्स करतात. नायट्रोजन त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येकच प्लांटसाठी नायट्रोजन हे खूप महत्त्वाचे असतात, पण अगदी नायट्रोजन या प्लांट्सला दिलं तर इट easily respond to the nitrogen, and more attention must be paid to the irrigation also. जे काही इरिगेशन आहे तर त्याच्याकडे सुद्धा या सीझनमध्ये व्यवस्थित लक्ष दिलं गेलं पाहिजे. युजली प्लांट मस्ट बी इरिगेटेड फ्रिक्वेंटली. थंडीचं सीझन असतो म्हणून त्याच्यामध्ये
मॉइश्चरसुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये असतं, दवबिंदू पडत असल्यामुळे त्यांच्यामध्ये मॉइश्चर राहत असतं, पण तरीसुद्धा त्यांच्या ठराविक इंटरवल नंतर त्यांना इरिगेशन देणं हे खूप गरजेचं असतं. सो दे आर दी डिफरंट व्हेजिटेबल्स कॅन बी ग्रोन इन winter season, and that vegetables are cabbage, cauliflower, garlic, onion, radish, carrot, etc. So these vegetables requires cool temperature for their growing, and that's why these vegetables can be grown in winter season. So this is all about the classification of vegetables according to the season. म्हणजे हे जे काय आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे तर आपण अकॉर्डिंग टू दी सीझन पाहिलेलं आहे, आणि याच्यामध्ये मेन 3 सीझन आपण बघितले, दॅट इज समर सीझन, रेनी सीझन अँड विंटर सीझन. सर ह्या 3 सीझनमध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल्स आपण ग्रो करत असतो त्यांच्या क्लायमॅटिक कंडिशननुसार. देन नेक्स्ट टॉपिक इज क्लासिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल्स अकॉर्डिंग टू दी कल्चर. आता आपण दुसरं क्लासिफिकेशन बघणार आहे, तर ते क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू दी कल्चर असणार आहे. म्हणजे त्यांची कल्चरल प्रॅक्टिसेस कशा प्रकारे सिमिलर असणार आहेत, कोणत्या कोणत्या व्हेजिटेबल क्रॉप्समध्ये कल्चरल ऑपरेशन सिमिलर असतात, तर त्यानुसार आपण त्यांचं वर्गीकरण करत असतो. दिस इज व्हेरी कन्व्हिनियंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. ॲज इन दिस मेथड the vegetables crops requiring similar cultural practices and are grouped together. ज्या व्हेजिटेबल्सची कल्चरल ऑपरेशन्स म्हणजे आंतरमशागतीची जी कामं जी सारखी असतात, तर असे व्हेजिटेबल्सचं आपण वेगवेगळे ग्रुप तयार केलेले आहेत. म्हणजे असे व्हेजिटेबल्स आपण एका ग्रुपमध्ये घेतलेले आहेत. सो लेट्स सी दी दॅट डिफरंट ग्रुप्स फॉर दी क्लासिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल्स. अँड फर्स्ट ग्रुप इज कोल क्रॉप्स. कोल क्रॉप्स म्हणजे कूल टेम्परेचरमध्ये वाढणारे क्रॉप्स किंवा विंटर सीझनमध्ये वाढणारे क्रॉप्स, किंवा आपण त्याला टेम्परेट सीझन क्रॉपसुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल इन दॅट कॅबेज, कॉलीफ्लावर, नवल कोल, अँड दीज आर ऑल विंटर सीझन व्हेजिटेबल्स हॅविंग सिमिलर कल्चरल प्रॅक्टिसेस. म्हणजे जे काही कॅबेज, कॉलीफ्लावर आहे, नवल कोल आहे, तर हे विंटर सीझन क्रॉप्स आहेत, तर यांना अगदी सिमिलर कल्चरल प्रॅक्टिसेस लागतात, म्हणून आपण त्यांना कोल क्रॉप्स असं सुद्धा म्हणत असतो. Then second group is peas and beans. It is also called as leguminous crops. जे काही पीज, बीन्स आहेत, पावटा किंवा घेवडा आपण म्हणतो, वटाणा म्हणतो, तर हे जे काही पावटावर्गीय सगळे व्हेजिटेबल्स आहेत ते लेग्युमिनोसी फॅमिलीमध्ये येतात, म्हणून त्याला आपण लेग्युमिनोसियस क्रॉप्स असं म्हणतो. सो एक्झाम्पल्स फॉर दी peas and beans are pea, cowpea, French bean, cluster bean, etc. These leguminous crops increases the soil fertility also. हे जे काही leguminous crops आहेत ते जमिनीची जी सुपीकता वाढवण्यासाठी मदत करत असतात, त्यामुळे आपण वर्षातून एखादं पीज किंवा बीन्समधलं एखादं क्रॉप घेणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. इट विल बी व्हेरी बेटर टू दी दॅट ग्रोवर ऑर दॅट फार्मर ऑल्सो. देन नेक्स्ट टाईप दॅट इज दी फ्रूट व्हेजिटेबल. फ्रूट व्हेजिटेबल म्हणजेच ज्या व्हेजिटेबल्स आपण फ्रूट प्लांट कन्झ्युम करत असतो किंवा फ्रूट पार्ट आपण ॲज अ व्हेजिटेबल म्हणून यूज केला जातो, तर त्याला आपण फ्रूट व्हेजिटेबल म्हणतो. फॉर एक्झाम्पल टोमॅटो, ब्रिंजल, चिली, भेंडी, इट्सेट्रा. देन नेक्स्ट टाईप इज कुकुरबिट्स. कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये जे काही सगळे क्रॉप्स आहेत त्याला आपण कुकुरबिट्स असं म्हणत असतो. सो दे आर द डिफरंट व्हेजिटेबल्स विच आर कम्स अंडर दी कुकुरबिटेसी फॅमिली. फॉर एक्झाम्पल cucumber, watermelon, muskmelon, pumpkin, tinda, tonli. So they are the different vegetables for the cucurbits. Then next group is root vegetables. की ज्या व्हेजिटेबल्सचे आपण रूट कन्झ्युम करत असतो किंवा त्यांचे रूट्स आपण ॲज अ व्हेजिटेबल म्हणून यूज करत असतो, त्याला आपण रूट व्हेजिटेबल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल रॅडिश, कॅरोट, बीट हे जे काही व्हेजिटेबल्स आहेत तर त्याचा आपण रूट पार्ट ॲज अ व्हेजिटेबल म्हणून वापरला जातो, म्हणून आपण त्यांना रूट व्हेजिटेबल्स असे म्हणत असतो. देन नेक्स्ट ग्रुप इज ट्यूबर व्हेजिटेबल्स. ट्यूबर व्हेजिटेबल्स इन दॅट द एक्झाम्पल्स आर पोटॅटो अँड स्वीट पोटॅटो. ट्यूबरमध्ये पोटॅटो आणि स्वीट पोटॅटो हे क्रॉप्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच पोटॅटो किंवा स्वीट पोटॅटोला आपण ट्यूबर म्हणत असतो. ट्यूबर म्हणजे
इट इज अंडरग्राउंड पार्ट ऑफ दी व्हेजिटेबल. म्हणजे हे व्हेजिटेबल जे आहे ते अंडरग्राउंड असतात, जमिनीच्या खाली ते वाढत असतात आणि ते त्यांच्यामध्ये गाठीसारखं स्ट्रक्चर तयार होत असतं आणि त्यालाच आपण ट्यूबर्स असं म्हणत असतो. सो फॉर एक्झाम्पल पोटॅटो, स्वीट पोटॅटो आर दी ट्यूबर्स. द नेक्स्ट ग्रुप इज बल्ब व्हेजिटेबल्स. सो बल्ब व्हेजिटेबल, बल्ब म्हणजे कांदा आपण म्हणत असतो त्याला. एखाद्या व्हेजिटेबल्स आपण कांदा प्लांटिंगसाठी यूज करत असतो किंवा वापरत असतो, त्याला आपण बल्ब व्हेजिटेबल म्हणतो. मोस्टली ओनियन अँड गार्लिक आर दी बल्ब व्हेजिटेबल्स. याला आपण बल्ब व्हेजिटेबल्स असं म्हणत असतो. देन नेक्स्ट ग्रुप इज लिफी व्हेजिटेबल. सो दे आर दी डिफरंट लिफी व्हेजिटेबल्स. लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे त्यांच्यामध्ये पानं किंवा लीव्ज हा पार्ट ॲज अ व्हेजिटेबल म्हणून आपण यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल मेथी, पालक, चाकवत, शेपू इट्सेट्रा. दीज व्हेजिटेबल्स आर लिफी व्हेजिटेबल्स. देन नेक्स्ट ग्रुप इज सोलानेसेस ग्रुप. सोलानेसेस ग्रुप म्हणजे जे व्हेजिटेबल्स सोलानेसी फॅमिलीच्या अंडर येतात त्याला आपण सोलानेसेस क्रॉप्स असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल चिली, टोमॅटो, ब्रिंजल. तर सोलानेसी फॅमिलीमध्ये जे काही व्हेजिटेबल्स येतात त्यांचे सुद्धा कल्चरल प्रॅक्टिसेस सिमिलर असतात, म्हणून आपण त्याला सोलानेसेस व्हेजिटेबल्स असं म्हणत असतो. देन नेक्स्ट ग्रुप इज पेरेनियल व्हेजिटेबल. पेरेनियल व्हेजिटेबल म्हणजे बहुवार्षिक व्हेजिटेबल. म्हणजे एखादं असं पीक की ज्याला आपण एक वर्ष किंवा 2 वर्ष त्यांच्यापासून आपण प्रोडक्शन घेत नाही, तर अगदी बहुवर्ष म्हणजे भरपूर वर्ष आपण त्यांच्यापासून प्रोडक्शन घेत असतो. फॉर एक्झाम्पल ड्रमस्टिक. बाय मिस्टेकली इथे ते एक्झाम्पल द्यायचं राहून गेलेलं आहे. सो दी पेरेनियल व्हेजिटेबल्स आर in that example is drumstick. Then last group is salad vegetables. Salad vegetables म्हणजेच आपण जे व्हेजिटेबल्स आपण ॲज अ सॅलड म्हणून यूज करत असतो त्याला आपण सॅलड व्हेजिटेबल्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल टोमॅटो, कुकुंबर, कोरिएंडर इट्सेट्रा. म्हणजे टोमॅटो किंवा कुकुंबर यांचे जे काकडीचे किंवा टोमॅटोचे काप करून किंवा कोशिंबीर वगैरे आपण यूज करत असतो, तर त्याला आपण सॅलड व्हेजिटेबल्स असं म्हणत असतो. सो दिस इज दी क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू दी कल्चर. म्हणजे आपण त्यांच्या कल्चरल प्रॅक्टिसेसनुसार आपण त्यांचे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये व्हेजिटेबलचं वर्गीकरण केलेलं आहे. सो टुडे वी स्टॉप हिअर.